नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला 15 तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता. माझी काही अडचण नव्हती. प्रश्न राजीनामाचा नाही आहे. प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे. होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीचा नसावा. इलेक्शन आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे, कॉर्पोरेशन आहे, दूध संघ आहे. ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजॉरिटी असल्याकारणानं गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं. पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली, आम्हाला बोलून घेतलं. म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत. म्हणजे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत. आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं, हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही. आता प्रश्न काय आहे, कोण घ्या. माझ्यावर काय का एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे असतील, डेप्युटी सीएम अजितदादा असतील, किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, किंवा आदरणीय आमदार मुश्रीफ साहेब असतील, हिने 5 जण बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे. का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे, त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्याकारणानं त्यांना महायुतीचा चेअरमन देतं पाहिजे. मला बोलून द्या, कोण असावा हा ते महत्त्वाचं नाही, पण महायुतीचा पाहिजे आहे. महाविकास आघाडीचा चेअरमन त्यांना नको आहे. ह्याच्यावर खरी मतभेद आहेत. आता पुढचा आजच्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का? नाही, मी रजा दिलेली आहे आजच्या मिटिंगची रजा दिलेली आहे. ऐकून घ्या, माझी व्यक्तिगत कारणासाठी रजा दिलेली आहे, तर ती मी रजा घेतलेली आहे. गोकुळच्या ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या गेल्या नाही. मुद्दा एकच आहे, ऐकून घ्या. तटाच्या पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या होत्या. असं असताना महाविकास आघाडी किंवा महायुतीचा मुद्दा आला कुठून आला सांगतो मला, की त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती विचारल्या तर फार मोठी राजकीय तफावत आहे. ह्या जिल्ह्यात 1 खासदार आणि 10 आमदार आता एकूण आहेत कुणाचे आहेत, महायुतीचे. तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टी, गोकुळ नाही, गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कॉर्पोरेशन, सगळ्याच इलेक्शन आता लागलेले आहेत. आता थोडक्यात निवडणूक वर्ष आहे. तेव्हा गोकुळी मोठी संस्था असल्याकारणानं त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारणानं तिथं महायुतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे आहे. तर माझं सारखं एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात म्हणजे मी सूचना करावल्या व्यक्तिगत. आदरणीय मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब, तिने दोघांना मला सांगितले, अजितदादा मिटिंगला होते, त्यांनाही घेऊन ऐकून घ्या. आणि आमदार मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर घेऊन हा विषय त्यांनी सोडवावा. नाही, आमचा विरोध नाही. ऐकून घ्या, माझा व्यक्तिगत विरोध नाही, माझा विरोध नाही, वरिष्ठांचा विरोध आहे. माझा विरोध असं काय कारण आहे, आम्ही एकत्र काम करतोयच की, आणि एकमतानं आम्ही विषय सॉल्व्ह करतोय ना. आता प्रश्न काय आले, आम्ही पण एका राजकीय महायुतीच्या प्रवाहात आहे. आम्हाला असं आहे की आणि दुसरा एक मुद्दा ऐकायचा आहे, राज शासनाचा विरोध घेऊन बऱ्याच अडचणी येऊ शकतात आणि प्रगती पण असू शकते. हे 4 वर्षात ऐकून घ्या, राज शासनाची म्हणजे मदत घेऊन ऐकून घ्या, आपण या गोकुळची प्रगती केलेली आहे. आणि येत्या वर्षाचा प्रगती करायची असेल तर अंगावर राज शासन घेऊन काय घेता येणार नाही.